रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 138वी जयंती आहे। या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून आज आपल्यामध्ये डॉक्टर उदय निरगुडकर साहेब आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री भगीरथ शिंदे काका, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे संघटक आणि माजी चेअरमन श्री डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि रामानंद नगर कॉलेजला ज्यांनी A++ मिळवून देण्यामध्ये फार मोठा वाटा उचलला ते मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बापू। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपले कायदे सल्लागार श्री दिलावर मुल्ला साहेब, आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू श्री ज्ञानदेव मस्के, डॉक्टर ज्ञानदेव मस्के। या कार्यक्रमासाठी आज विशेष लाभ झालेले आहेत ते म्हणजे मदन भोसले साहेब, आणखी भैया साहेब जनरल बॉडी सदस्य, व्यासपीठावर उपस्थित सर्व सहसचिव, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, विशेषतः आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जनरल बॉडीचे सदस्य, माजी रयत सेवक, त्याचप्रमाणे लाईफ वर्कर्स, लाईफ मेंबर्स, मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले शाखा प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग, आणखी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आणि खास करून ज्यांना आता आपण सत्कार केला ते सर्व सत्कारमूर्ती बंधू भगिनींनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांच्या 138व्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत। आपल्याला आठवत असेल मागचं वर्ष एक पहिलंच वर्ष असं एक्सेप्शन होतं की त्या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष माननीय आदरणीय शरद पवार साहेब उपस्थित होते, कारण 9 मेचा कार्यक्रम 9 मे 24 कार्यक्रम आपण करू शकलो नाही, कारण लोकसभेची विधानसभेची आचारसंहिता प्रक्रिया चालू असल्यामुळे आम्हाला तो कार्यक्रम घेता आला नव्हता आणि म्हणून 9 मेमध्ये पुरस्कार वितरण हे सगळ्या गोष्टी, 9 मेचा निरगुडकरजी आमचा सगळ्यातला मोठा कार्यक्रम वार्षिक म्हणजे 9 मे जनरल बॉडीचे सदस्य आणि अण्णांची पुण्यतिथी हा सगळ्यातला महत्त्वाचा मोठा कार्यक्रम असतो। आणखी 9 मे हा मे महिन्यामध्ये येत असल्यामुळे मग रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामधून खूप मोठ्या प्रमाणावर राजे माजी सेवक त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात। तर मागच्या वर्षी पहिल्यांदाच 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी आदरणीय अध्यक्ष शरद पवार साहेब होते आणि मग दरवर्षाप्रमाणे आपण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एक नामांकित वक्त्यांना या ठिकाणी निमंत्रित करत असतो। त्याप्रमाणे आज आपल्याला देशमुख साहेबांनी या ठिकाणी सगळ्यांची ओळख करून दिलीच, परंतु खास उदय निरगुडकर साहेब जे इथे उपस्थित आहेत, आपण सर्वांनी त्यांना खरं तर TV वरच जास्त पाहिलं, प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळण्यापेक्षा। आपल्याला कल्पना असेल की ते CEO आणखी ज्येष्ठ संपादक झी न्यूज मराठी चॅनलचे होते, त्याचप्रमाणे न्यूज लोकमत या चॅनलचे पण त्यांनी काम केलेलं आहे। अनेक वृत्तमानपत्रामध्ये त्यांना ज्येष्ठ संपादकच म्हटलं जातं, जे संपादकामध्ये ज्येष्ठ संपादक आहेत आणि जरी ह्या माध्यम क्षेत्रामध्ये जरी असले तरी त्यापेक्षाही त्यांची ओळख खऱ्या अर्थानं जी आहे ती IT आणखी IT एनेबल्ड सर्व्हिसेस, म्हणजे आज त्यांच्या वयामध्ये आज तरुण मुलं IT क्षेत्रामध्ये खूप नाव कमवतात, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, परंतु आज IT क्षेत्रामधल्या नामांकित कंपन्यांचे CEO म्हणून त्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये 20 वर्ष काम केलेलं आहे आणि म्हणून ते IT आणि IT रिलेटेड सर्व्हिसेसमधले एक्सपर्ट या देशामधले मानले जातात। त्याचप्रमाणे एज्युकेशन क्षेत्रामध्ये पण ते ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ म्हणूनसुद्धा त्यांची या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ओळख आहे। आत्ताच NAAC मानांकन प्राप्त महाविद्यालयांचा आपण सत्कार करत असताना निरगुडकरांनी एक छान ओळख सांगितली की जेव्हा NAAC एस्टॅब्लिश झालं बेंगलोरमध्ये आणि त्याचे अध्यक्ष अरुण निगवेकर होते, डॉक्टर अरुण निगवेकर होते, तर अरुण निगवेकरांनी ज्यांची स्वतःहून मागून त्या NAACमध्ये एक डायरेक्टर म्हणून ज्यांची निवड केली होती, तर पहिल्या NAACच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये डॉक्टर उदय निरगुडकर हे त्यावेळेला सदस्य होते। हे आपल्यासाठी म्हणजे तुम्हाला
ज्या नॅकचं सर्टिफिकेशन आत्ता मिळालं A++ वगैरे वगैरे, तर त्या संस्थेच्या पहिल्या नॅकच्या कमिटीचे ते सदस्य होते, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. तर एज्युकेशन क्षेत्रामध्ये किती तज्ज्ञ असतील, त्याच्याशिवाय डॉक्टर अरुण निगवेकरांनी त्यांना नॅकवर घेतला असेल का, तुम्ही विचार करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चरमधले पण ते तज्ज्ञ आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी प्रचंड मोठं योगदान त्यांचं आहे. फायनान्स हा त्यांचा आवडीचा विषय आहे, इकॉनॉमिक्स हा त्यांचा आवडीचा विषय आहे, आणि मीडियामध्ये तर ते मास्टरच आहेत, आपल्या सगळ्याला कल्पना आहे. मला फारसं साहेब माहिती नव्हतं स्वयंबद्दल, परंतु आपण ज्याला मगाशी आपण एक अर्धा पाऊण तास जेव्हा चर्चा करायला बसलो ऑफिसमध्ये, आणि स्वयंच्याबद्दल जेव्हा आपण त्या स्वयंचा सगळा पट उलगडला, आणि त्याच्यामध्ये काकांची मुलगी रोहकले मॅडम यांचा अमेरिकेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता स्वयंसाठी, हे जेव्हा मला समजलं त्याला मला आश्चर्य वाटलं. आता इथनं पुढं स्वयंचे तुमचे सगळे कार्यक्रम आम्ही सगळ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये पाहणार आहोत, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. तर डॉक्टर निरगुडकर साहेब या ठिकाणी आपल्यासमोर खूप छानपैकी आपल्याला विविध विषयावर मार्गदर्शन करणारा, मी त्यांना कल्पना दिली आहे की आमच्यासमोर प्राध्यापक आहेत, आमच्यासमोर विद्यार्थी बसलेले आहेत, दोघांनाही अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं. मला खात्री आहे की आपण त्यांचं जे काही मार्गदर्शन ऐकणार आहोत, अंतर्मुख होऊन जाऊ आपण, खूप आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, आणि आपण जाताना नक्कीच काही ना काहीतरी घेऊन जाऊ शकतो की जे आपल्या सेवेमध्ये आपण आणखी काय चांगलं करू शकतो. विद्यार्थी त्यांना आपल्यासमोर काही उदाहरणं मांडणार आहेत, ते आपल्याला लक्षात येईल की ग्रामीण भागांमधून अतिशय गरीब परिस्थितीमधून आलेले विद्यार्थी किती अत्युच्च यश प्राप्त करू शकतात, असे विद्यार्थ्यांचे पण तुम्हाला या ठिकाणी ते आपल्यासमोर माहिती मांडणार आहेत. तर या सगळ्या आजच्या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण आहे. परंतु आपल्या सगळ्याला कल्पना असेल की मागच्या वर्षी 22/9ला माननीय अध्यक्ष साहेब या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी होते, आणि आपण काही संकल्प मागच्या वर्षी 22 मेला केले होते. त्याच्यातला सगळ्यातला महत्त्वाचा संकल्प होता की सगळ्या शाखामधल्या सगळ्या वर्गखोल्यामध्ये, सगळ्या लायब्ररीमध्ये, आणखी सगळ्या लॅबोरेटरीजमध्ये आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचे, अशा प्रकारचा आपण निर्णय केला होता. जिथं खडूफळा, आणखी ग्रीन बोर्ड आणि व्हाईट बोर्डच्या आम्ही पुढं गेलेलो नव्हतो. निरगुडकर साहेब मागच्या वर्षी 22 सप्टेंबरला ठरवलं. आमच्याकडं 742 शाखामध्ये 6,500 वर्गखोल्या आहेत, आणि ह्या सगळ्या वर्गखोल्यामध्ये एकाच वर्षामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवायचे ठरवले. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज अखेर 4,500 वर्गखोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसलेले आहेत, आणि पुढची प्रक्रिया जी आणखी 2 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि याच्यामध्ये संस्था, मॅनेजिंग काउन्सिल ह्या सगळ्यांनी मिळून, कारण मोठी इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न होता, यासाठी जवळजवळ 50-60 कोटी रुपयाची गरज होती, आणि तेवढे पैसे उभे राहिले. आज इंटरॅक्टिव्ह पॅनल फिट झालेले आहेत, आणि या सगळ्या आमच्या शिक्षक, आमच्या सगळ्या सेवकांचं प्रशिक्षण, इंटरॅक्टिव्ह पॅनल कसा वापरावा याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि आज सगळ्याच शाळामध्ये रयत शिक्षण संस्था मागच्या वर्षभरामध्ये केवळ इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवल्यामुळं व्हायब्रंट झालेले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आमचे सेवक सगळे अतिशय टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून सेवक अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीने शिकवत आहेत, आणि विद्यार्थी इतक्या मग्न होऊन इंटरॅक्टिव्ह पॅनलवर शिकतायत की गेलं वर्षभर आपण सगळेजण मान्य कराल की पूर्णपणे चेहरा मोहरा बदलणारं काम, शिक्षणाची दिशा बदलायचं काम इंटरॅक्टिव्ह पॅनलनं केलं, आणि त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. अजून एक आपण आज खरं म्हणजे योगायोग आहे की IT आणि IT एनेबल्ड एक्सपर्ट या ठिकाणी असताना गेल्या वर्षभरामध्ये रयत शिक्षण संस्था टेक्नोसॅव्ही व्हायचा प्रयत्न करते आहे, ते मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगू इच्छितो. जसं इंटरॅक्टिव्ह पॅनल एक क्रांतिकारक निर्णय, त्याचप्रमाणे मागच्या वर्षी माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण आपल्या सगळ्या शाखामध्ये सुरू करण्याची आवश्यकता आहे. आणि आमच्या अध्यक्षांचा एक विचार, तो विचार घेऊन आम्ही त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल महिन्यातल्या मॅनेजिंग काउन्सिलने त्याला मान्यता दिली, आणि आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद होतो की 1 जुलै 2025 पासून रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व 742 शाखांच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे, शिक्षण सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये खास करून रोबोटिक्स, त्याच्यानंतर IoT, 3D प्रिंटिंग, मशीन लर्निंग,
या सर्वच जे काही IT रिलेटेड विषय आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. यासाठी IT इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला अपग्रेड करायचं होतं. ते IT इन्फ्रास्ट्रक्चर सगळं अपग्रेड करण्यात आलं आणि आता याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दररोज आता IT आणि IT एनेबल्ड AI आणि AI एनेबल्ड प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे. अजून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय करण्यात आला की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही सिमुसॉफ्ट नावाच्या कंपनीची मदत घेतली. सुनील चौरे म्हणून त्याचे प्रमुख आहेत. आणि असं लक्षात आलं की आम्हाला आमची एक लॅब असली पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आमची स्वतःची एक लॅब असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली की आपल्या संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग असायला पाहिजे. आणि या ठिकाणी आनंद वाटतो सांगायला की कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स उभं केलेलं आहे. आणि या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून आता एका बाजूला आमच्याकडं सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सगळ्या शाखामध्ये आमचं शिक्षण सुरू आहे. फार मोठी अचिव्हमेंट रयत शिक्षण संस्थेनं गेल्या वर्षभरामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये मी हे सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्हाला सिलेबस डिझाईन करायचा होता. म्हणजे 5वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचा सिलेबस डिझाईन करायचा होता. याचा सिलेबस तयार केला, त्याचे पुस्तकं तयार केली, ती पुस्तकं प्रिंट करून वाटली आणि या सगळ्या 5वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सगळ्या AIच्या पुस्तकांना कॉपीराईटसुद्धा आम्ही गेल्या वर्षभरामध्ये मिळवलेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला सांगताना मला खूप आनंद होतो आहे. आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड आणखी पुढं जात असताना या 2-3 गोष्टीच्या बरोबर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये एक डेटा सेंटर उभं करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या ठिकाणी काही शाखांनी काही कॉलेजेसने आपापल्या पातळीवर पुढाकार घेऊन स्वतःचं डेटा सेंटर उभं केलं, परंतु ते होस्ट केलेलं आहे कुठल्या तरी रेंटल प्लेसवर किंवा iCloudवर आणि त्याच्यावर आमचं काय कोणाचं कंट्रोल नाही. आणि जेव्हा आम्ही आता IT इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढं चाललो आहोत तर आमचं स्वतःचं डेटा सेंटर असण्याची आवश्यकता होती. आणि आपल्याला डेटा म्हणजे काय चीज आहे हे सगळ्याला माहिती आहे की आज जग नुसत्या डेटावर चाललो आहे. म्हणजे खरं तर रयत शिक्षण संस्थेचा इतका मोठ्या प्रमाणावर डेटा आहे, पण तो सगळ्या विखुरलेल्या प्रकारामध्ये असल्यामुळं त्याचा वापर आम्हाला करून आमच्या संस्थेच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापरता येत नाही. म्हणून आम्ही सगळ्या 742 शाखांचा सगळा जो काही डेटा आहे तो आम्ही ह्या डेटा सेंटरमध्ये ठेवतो आहोत. मधल्या काळामध्ये आम्ही नवीन अकाउंट सिस्टीम आणली, ती ऑनलाईन केली टॅलीमध्ये. आता टॅलीचं सुद्धा जे काही सॉफ्टवेअर आहे ते आता आम्ही आमच्या डेटा सेंटरमध्ये होस्ट करणार आहोत. येत्या कालावधीमध्ये आम्ही निरगुडकर साहेब आम्ही ERP सगळ्या शाखामध्ये इम्प्लिमेंट करतो आहोत. त्यामुळे ERPचं सॉफ्टवेअरची अंमलबजावणी ही पुढच्या 6 महिन्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये केलेली असेल. आणि ERP सॉफ्टवेअरसुद्धा आम्ही डेटा सेंटरमध्ये होस्ट करणार आहोत. आणि डेटा सेंटर इज इन द सेंटर ऑफ एक्सलन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर IT एनेबल्ड कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. अजूनही एक महत्त्वाचं आपल्यासमोर मगाशी आपल्या हातून रयत अल्युमिनायचं पोर्टलचं आपण या ठिकाणी इनॉग्रेशन केलं, अर्पण केलं संस्थेला. आपल्याला सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेमध्ये 1924मध्ये शाहू बोर्डिंगची स्थापना झाली. त्याच्यानंतर सयाजी विद्यालय किती साली आलं? 1939ला सयाजी विद्यालयाची स्थापना झाली. आणि 1947मध्ये पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज स्थापना झाली. म्हणजे आमच्याकडे ज्या 742 शाखा आहेत या 742 शाखांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना स्थापन करायच्या आहेत. खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं हे काम आहे. आणि ती शाखा ज्या वर्षी स्थापन झाली भोसले साहेब, त्या वर्षापासूनचा सगळा जो जनरल रजिस्टरमधला जो डेटा असतो त्या डेटाच्या आधारावर आम्ही त्याचं कम्प्युटरायझेशन सुरू केलेलं आहे. फॉरवर्ड शाहू बोर्डिंगमध्ये 1924ला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्यांच्यापासून ते आज शाहू बोर्डिंगमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा डेटाचं आम्ही डिजिटायझेशन करतो आहोत. आणि डिजिटायझेशनच्या आधारावर आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी
म्हणजे अण्णांच्या पहिल्या बॅचमधल्या विद्यार्थ्यापासून ते आजपर्यंत सगळे विद्यार्थ्यांची एक रयत अल्युमिनाय शाखानिहाय स्थापन करतो आहोत. आणि प्रत्येक शाखेमध्ये जे नामांकित आणि वलयांकित असतील त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही रयत अल्युमिनाय स्थापन करणार आहोत. आणि हे सगळं काम पुढच्या मार्च 26 अखेर हे काम पूर्ण करणार आहोत. आणि हे सुद्धा सगळं IT बेस्ड करतो आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये 1947ला जे जनरल रजिस्टर आहे ते आत्तापर्यंतच्या जनरल रजिस्टरचं डिजिटायझेशनचं काम पूर्ण झालं. आणि 1947 पासून आत्तापर्यंत 37,000 विद्यार्थी छत्रपती कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. या सगळ्यांच्या डेटाचं डिजिटायझेशन पूर्ण झालेलं आहे. आता ह्या सगळ्यांचा डेटा जो आहे, जो फर्स्ट पार्ट ऑफ अ डेटा, नाव काय आहे, जन्मतारीख काय आहे, कुठले आहेत, ह्या सगळा जो डेटा आहे तो आमच्याकडे जनरल रजिस्टरमधून आहे. पण आज ते कुठं आहेत, त्यांचं वय काय, ते काय करतायत, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अचिव्हमेंट काय केलेली आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही एक रयत अल्युमिनाय पोर्टल जे आपल्या हस्तात आता लॉन्च केलं. आजपासून आम्ही 22 सप्टेंबरला अण्णांच्या या 138व्या जयंतीच्या दिवशी आम्ही रयत शिक्षण संस्थेमधल्या माजी सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत आजी विद्यार्थ्यांच्या मार्फत पोहोचणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मी छत्रपती कॉलेजचं उदाहरण एवढ्यासाठी देतो की आपण बहुतेक सगळे मंडळ घेतले आहोत. छत्रपती कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना 20 ते 25 माजी विद्यार्थ्यांची यादी देण्यात येईल. सगळा डेटा कम्प्युटराईज केला असल्यामुळे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कुठल्या गावामधून कुठल्या तालुक्यामधून किती मुलं आतापर्यंत शिकून गेली याचा डेटा ऑटोमॅटिकली जनरेट झालेला आहे. त्यामुळे जर का कोरेगावमधलं कुमठे गाव घेतलं आणि कुमठे गाव फार मोठं गाव आहे म्हणून उदाहरण दाखल घेतलं, त्या गावामधून आम्हाला कदाचित 300 माणसं छत्रपती शिवाजी कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले दिसतील. या 300 मुलांच्यापर्यंत छत्रपती कॉलेजच्या शेवटच्या वर्षातल्या 200 विद्यार्थ्यांना आम्ही 20 विद्यार्थ्यांना तिथं पाठवू आणि घराघरामध्ये जाऊन त्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्याकडे बसून आमचा जो काही जनरल रजिस्टरचा जो डेटा आहे त्याच्याकडे मोबाईलवर मिळेल. त्याला प्रत्येक विद्यार्थ्याला युजरनेम आणि पासवर्ड दिलेला आहे आणि तो विद्यार्थी तिथे जाईल, त्या घरामध्ये बसून त्यांची माहिती, त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये कॉलेज सोडल्यानंतर त्यांनी काय काय साध्य केलं त्याचं पण सगळं ड्रॉपडाऊन मेनूमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेमधले A to Z सर्व विद्यार्थी म्हणजे दोज हू आर डाईड त्यांच्या घरामध्ये पण आम्ही जाणार आहोत आणि वेदर दे आर अलाइव्ह ऑर डाईड हे पण आम्ही बघून तो डेटामध्ये माहिती याच्यामध्ये समाविष्ट करणार आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की आजही म्हणजे आज अण्णांची 138वी जयंती आहे. 107 वर्ष झाली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून. कदाचित माहिती नाही आम्हाला 47च्या बॅचमधले त्यांचं वय काय फार असणार नाही, 101 पेक्षा जास्त, 107 पेक्षा जास्त. आजही आपल्याकडं अनेक लोक 110, 115, 20, 25 वर्षापर्यंत जिवंत आहेत. मी माझ्या निढळ गावामधले गेल्या 15 दिवसापातलं उदाहरण देतो. 15 दिवसापूर्वी भोसले वस्तीवर गेलो होतो आणि भोसले वस्तीमधल्या गणपती मंडळाचं भेट घ्यायची, गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणून गेलो आणि तिथे एक म्हातारबाबा बसले होते आणि त्या म्हातारबाबांना जाऊन मिठी मारली. त्यांना विचारलं काय कधीपासून कसे काय तब्येत वगैरे वगैरे. तर ते म्हणाले आता झाली की 100. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं की 100 वर्ष झाली, आता आणखी काय पाहिजे आपल्याला. पण ते खटखटीत. मग आम्ही तिथल्या भोसले वस्ती सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा केली का हे 100 वर्ष सांगतात बरोबर आहे का. मग गावातल्या 5-6 लोकांची उदाहरणं दिली. तो अमक्याचा अमका, तो तमक्याचा तमका, तो मला 5 वर्षानं ज्युनियर आहे, तो मला 10 वर्षानं ज्युनियर आहे. मग त्यांचं वय काढलं. साहेब ह्यांचं वर्ष 115पेक्षा जास्त वयाचे ते निघाले. आणि आपल्याला असं वाटेल की मी जेव्हा 1972 ते 75मध्ये जेव्हा मी 11वीला शिकत 10वी-11वीला शिकत होतो त्या कालावधीमध्ये मी त्यांच्याबरोबर शेती केली होती. आम्ही जुन्या गावाकडं पैरा असायचा, पैरा बरोबर आहे ना, पैऱ्यानं शेती करायचं. आमचा आणि त्यांचा पैरा होता. कुंडलिकराव भोसले म्हणून त्यांचं नाव. मग तिथल्या वस्तीच्या लोकांना सांगितलं की ह्यांचं रेकॉर्ड काढा मामदार ऑफिसमध्ये जाऊन आणि त्यांची जन्मतारीख काढा. जन्मतारीख काढून आपण त्यांचा जे काय 115-120 वर्ष असेल ते गावाच्या वतीनं सेलिब्रेट करू, साजरं करू. म्हणजे अशा प्रकारची लोक आहेत. मला खात्री आहे की 47च्या बॅचचे काही ना काही विद्यार्थी नक्कीच आम्हाला मिळतील, कारण त्यांचं वय 106पेक्षा कमी नाही नक्की, त्याच्यापेक्षा पुढच्या बायचे. सांगायचं उदाहरण असं आहे की पुढच्या वर्षभरामध्ये जेवढे म्हणून विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकून गेले ते आमच्या संघटनेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना त्या शाखेची
आणि त्याच्यानंतर रयत ॲल्युमिनाय आणि त्याच्यानंतर जो काही कमाल होणार आहे, जे रयत शिक्षण संस्थेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनलनं जी काही कमाल केलेली आहे त्याच्यापेक्षा मोठी कमाल आमचे माजी विद्यार्थ्यांची संघटना करणार आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आमचे सगळे प्रश्न सगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ मंडळी आमच्या ऑन बोर्ड असतील रयत शिक्षण संस्थेबरोबर आणि त्यांच्याबरोबर काम करणं आम्हाला शक्य होणार आहे. मी दोनच गोष्टी सांगतो आणि आपल्याला खूप वेळ झाला आहे आणि निरगुडकरांच्याशी आपल्याला ऐकायचं आहे. त्यांना खूप काय काम झालेलं आहे, खूप काय सांगता येण्यासारखं आहे, परंतु वेळेअभावी फक्त दोनच गोष्टीचा उल्लेख करतो आणि मी थांबणार आहे. 9 मेला साहेब पहिल्यांदाच रयत शिक्षण संस्थेचं मासिक सुरू केलेलं आहे. रयत ह्या नावानंच मासिक सुरू केलेलं आहे. आता हे 4था अंक आमचा येतो आहे आणि केवळ बौद्धिक खाद्य आमच्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यासाठी म्हणून दर महिन्यामध्ये 15 तारखेला हा अंक काढतो. 20-25 तारखेपर्यंत सेवकांच्यापर्यंत जातो आहे आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचं काम, शिक्षकांच्या प्रबोधनाचं काम आम्ही करतो आहे. आपल्याला सगळ्यालाच कल्पना आहे की आपण संशोधनामध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपला देशच मुळात पाठीमागं आहे. म्हणजे जर का जगामध्ये अमेरिका, रशिया, आणखी चायना जर सोडलं, जपान सोडलं, तर आपण कुठं आहोत हा प्रश्न पडतो. अशी रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आपली परिस्थिती आहे. देशामध्येच अशी परिस्थिती आहे, पण आता खूप चित्र बदलायला लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही रयत शिक्षण संस्थेकडे कर्मवीर भाऊराव विद्यापीठ पण आहे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आहे आणि 43 कॉलेजेस आहेत. त्या सगळ्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट पॉलिसी रयत शिक्षण संस्थेनं मंजूर केलेली आहे. आणि तेव्हा ती अनेक विद्यापीठांच्या जेव्हा अवलोकनाला मध्ये आली, तर त्या विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरने असं सांगितलं की त्याची कॉपी आम्हाला द्या, आम्ही या पद्धतीनं आमच्या पण विद्यापीठामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट पॉलिसी आणू इच्छितो. तर अशा पद्धतीनं रिसर्च अँड डेव्हलपमेंट पॉलिसी आणून प्रत्येक प्राध्यापकाला, सर आपल्याला कल्पनाच आहे की प्रत्येक प्राध्यापकाला रिसर्च करायचा आहे, मेजर मायनर रिसर्च करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला सपोर्टची आवश्यकता होती. आणि म्हणून तो सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, इंटेलेक्च्युअल सपोर्ट, त्याच्यानंतर मेंटॉरिंग, याच्यापासून सगळ्याच गोष्टी या पॉलिसीमध्ये घेतलेल्या आहेत. आणि जे शिक्षक, जे प्राध्यापक अतिशय उत्कृष्ट संशोधन करतील आणि त्यांना नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवल जर का पेपर सादर करण्याची संधी मिळाली, तर इंटरनॅशनल दौऱ्याचा खर्चसुद्धा संस्था करेल. पण संशोधन चांगलं करा, नॅशनल लेवलवर गेलं पाहिजे, अशा प्रकारची पॉलिसी या ठिकाणी आपण आणायचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक महत्त्वाचा निर्णय मागच्या वर्षातला आहे, तो आपल्याला सांगतो आणि मी थांबतो. आपल्याला कल्पना आहे की 742 शाखामध्ये अशा काही शाखा, आर्थिक दुर्बल शाखा आहेत की त्यांच्यापर्यंत त्यांच्या मिनिमम नीड्स, त्यांच्या कमीत कमीच्या छोट्या छोट्या गरजा पण त्यांच्या भागत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही शाखा खूप चांगल्या पद्धतीने आहेत, काही मधल्या लेवलवर आहेत. आणि म्हणून एक आर्थिक दुर्बल शाखा आपण आयडेंटिफाय करतो आहोत आणि सगळ्याच शाखामधून आम्ही काही निधी जमा करणार आहोत आणि तो आर्थिक दुर्बल विकास शाखा निधी म्हणून आम्ही करणार आहोत. सप्टेंबरच्या ऑडिटेड स्टेटमेंटवर ते तयार होईल आणि डिसेंबरपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाखांना काही ना काहीतरी निधी त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, आम्ही मागणीप्रमाणे नाही, त्यांचे रिक्वायरमेंट आम्ही अनालाइज करू, असेस करू आणि त्याच्यापैकी काही पैसे आम्ही देण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीनं मी मुद्दाम म्हणून, आपण निरगुडकर साहेब येत असल्यामुळं हे टेक्नॉलॉजी बेस्ड जेवढे काही सोल्युशन्स आम्ही आणलेले आहेत त्याचा मी जास्त उहापोह केला. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये आज मी इथं उल्लेख न करता मी थांबणार आहे. आपण सर्वजण, खास करून मी जेव्हा निरगुडकर साहेबांना आमच्या एका मित्रामार्फत फोन केला आणि डाऊट होतं, कारण ते खूप जगभरात फिरत असतात, त्यामुळं या तारखेला पुण्याहून पिवळं होईल असं आमची इच्छा होती आणि म्हणून फोन केला. त्यांची योगायोगाने आजची तारीख उपलब्ध होती आणि आज उदय निरगुडकर या ठिकाणी आलेले आहेत. मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.